नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक असा निकाल दिलाय ज्यामुळे धर्मांतर आणि अनुसूचित जाती म्हणजेच एससी दर्जा यांच्यातल्या संबंधांवर खूप मोठा परिणाम झाला आहे. चला तर मग हा संपूर्ण विषय नेमका काय आहे ते सविस्तरपणे समजून घेऊया. सगळ्यात आधी या निकालाचा जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तोच पाहूया. कोर्टाने एकदम स्पष्ट शब्दांत सांगितलंय की जर अनुसूचित जातीच्या व्यक्तीने धर्म बदलला तर त्या व्यक्तीचा एससी दर्जा त्याच क्षणी संपतो. हो, लगेचच्या लगेच. हाच या संपूर्ण निकालाचा गाभा आहे. तर मग या ऐतिहासिक निकालाचे नेमके तपशील काय आहेत आणि कोर्टाने नक्की कोणत्या आधारावर हा निर्णय दिला? चला आता हेच समजून घेऊ. तर बघा, 24 मार्च 2026 रोजी कोर्टाने हा महत्त्वाचा निकाल दिला. आणि यात काय म्हटले की ज्या क्षणी एखादी व्यक्ती हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त दुसऱ्या धर्मात प्रवेश करते त्याच क्षणी तिचा एससी दर्जा कायदेशीररित्या संपतो. आणि याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की त्या दर्जासोबत मिळणारे सगळे फायदे पण गेले. पण पुढे जाण्याआधी एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ती म्हणजे अनुसूचित जाती म्हणजेच एससी दर्जा म्हणजे नक्की काय, याचा कायदेशीर आधार तरी काय आहे? तर इथला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एससी दर्जा हा काही सामाजिक दर्जा नाहीये, तो एक घटनात्मक दर्जा आहे. म्हणजे 1950च्या संविधान आदेशानुसार हा दर्जा काही ठराविक निकषांवर दिला जातो आणि त्यात धर्माचा निकष हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपल्या कायद्यानुसार भारतात फक्त आणि फक्त हिंदू, शीख आणि बौद्ध धर्माचं पालन करणाऱ्या व्यक्तींनाच अनुसूचित जातीचा दर्जा मिळू शकतो. या 3 धर्मांशिवाय इतर कोणत्याही धर्माच्या अनुयायांना हा दर्जा लागू होत नाही. हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. पण या निर्णयाचे प्रत्यक्ष आयुष्यात काय परिणाम होतात? म्हणजे धर्म बदलल्यावर नक्की कोणते अधिकार आणि फायदे जातात? इथे आपण 2 परिस्थितींची समोरासमोर तुलना करू शकतो. बघा, डावीकडे आहे एससी दर्जा असतानाची स्थिती. आरक्षण मिळतं, सरकारी नोकरीत कोटा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणजेच अत्याचार प्रतिबंधक कायद्याचं संरक्षण मिळतं. पण आता उजवीकडे बघा, धर्मांतर झालं की काय होतं? हे सगळे म्हणजे सगळेच्या सगळे घटनात्मक फायदे तात्काळ रद्द होतात, काहीच शिल्लक राहत नाही. पण सर्वोच्च न्यायालय या निर्णयापर्यंत पोचलं कसं? या प्रकरणाची पार्श्वभूमी काय होती? चला तेही थोडक्यात पाहू. या प्रकरणाची सुरुवात झाली होती आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात. तिथे जो निकाल लागला त्याला सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज करण्यात आलं. आणि मग न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने यावर अंतिम शिक्कामोर्तब केलं, जो निर्णय आता संपूर्ण देशासाठी लागू झाला आहे. आणि हे जे कोर्टाचं विधान आहे ना, ह्या संपूर्ण निकालाचा आत्मा आहे. कोर्टाने एकदम स्पष्ट केलंय की धर्मांतराचा क्षण तोच कायदेशीर समाप्तीचा क्षण असतो. तुमचा जन्म कोणत्याही जातीत झालेला असो, त्या क्षणी तो दर्जा कायदेशीररित्या संपतो. चला तर मग या सगळ्या चर्चेचं सार काय? या निर्णयातून आपल्याला लक्षात ठेवण्यासारखे सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? ही सगळी प्रक्रिया आपण अगदी सोप्या 3 पायऱ्यांमध्ये मांडू शकतो. जेव्हा एखादी एससी व्यक्ती ख्रिश्चन किंवा इस्लामसारख्या दुसऱ्या धर्मात प्रवेश करते तेव्हा त्याच क्षणी तिचा एससी दर्जा संपतो आणि त्यासोबतच सगळे घटनात्मक फायदेही रद्द होतात. हे इतकं सरळ आणि स्पष्ट आहे. आणि जाता जाता हा निकाल आपल्याला एका खूप मोठ्या आणि मूलभूत प्रश्नावर विचार करायला भाग पाडतो की एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक श्रद्धा, तिचा विश्वास आणि तिची घटनात्मक ओळख ह्यांच्यात नेमकं काय नातं आहे, यावर विचार करायला हवा.